मुळात जी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राजकारण करणं दुर्दैवी आहे, त्यानंतर आता जे ओमराजे म्हणालेले आहेत की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं म्हणजे राजकारण आहे का, याला तुम्ही कसं उत्तर द्याल? खरं तर ओमराजे निंबाळकर हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत, तिथे काम करतायत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे. सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करते. मी प्रामाणिकपणे सांगतो की ही 8,000-8,500 रुपये मदत पहिला टप्पा आहे. प्राथमिक दृष्ट्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत व्हावी म्हणून आपण आता 8,500 रुपये आणि जनावरांसाठी 30,000 रुपयापर्यंतची मदत केली. यापुढे आपण दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अकाउंटमध्ये मदत होणार आहे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हे सरकार निश्चितपणे करेल. हे सरकार संवेदनशील सरकार आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कधीही कुणाचीही फसवणूक करत नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही भरभक्कमपणे उभा आहोत. तातडीनं मदत म्हणून आजही लोकांचे भिंत खचली, चूल भिजली, अशा लोकांना तातडीचा आधार म्हणून 8,500 रुपयाची तातडीची मदत सरकारने केली. त्याप्रमाणे हा फक्त पहिला टप्पा आहे, पण आपण सरकार मदत करणार आहे. बरोबर. नवनाजी एक मिनिट ताई हा बोला. पण साहेबांना थोडं क्लिअर करायचंय की एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे एका शेतकऱ्याला जी मदत आहे ती एकदाच करता येते. परत कशी करणार आहे तुम्ही? बाजूला ठेवू, आपण सगळे निकष बाजूला ठेवणार आहोत. कुठल्याही अटी शर्ती न ठेवता निकष बाजूला ठेवून हे संकट मोठं आहे. तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आजपर्यंत असं संकट कधी आलं नव्हतं. एवढं मोठं संकट महाराष्ट्रावर आणि मराठवाड्यातल्या आपल्या शेतकऱ्यांवर आलंय. त्यासाठी आपण सगळे निकष बाजूला ठेवू, सगळ्या अटी बाजूला ठेवू आणि शेतकऱ्यांच्या आनंद कसं होईल, शेतकऱ्यांची दिवाळी कशी आनंदात होईल यासाठी प्रयत्न करणारे हे सरकार आहे. त्यामुळे अजिबात असं होणार नाही की आपण एकदा 8,000 रुपये दिले आणि त्याच्यानंतर पुन्हा काही देणार नाही. हे सरकार ऐकून घेऊया आपण. माझं एक मिनिट ऐकून घ्या. माझं एकच मिनिट ऐकून घ्या. जे शेतकऱ्याचं नुकसान झालं, मी फक्त एक उदाहरण देखील सांगतो तुम्हाला. काल 1.5 एकरचा एक शेतकरी आहे, त्यांनी द्राक्ष बाग लावलेली आहे. त्याचा सगळा खर्च मी काढला, फाउंडेशन सहित, सांभाळण्यासहित, त्याचं पीक त्याच्या पदरात पडणार ते सहित 12 लाख रुपये त्याचा खर्च आहे. मला बनसाहेब एक लक्षात घ्या, सरकारनं जर भरीव स्वरूपात मदत केली तर मी पहिला माणूस असेल सरकारचं जाहीर अभिनंदन करणारा. राजकारण काय अहो, जे माणूस जगण्यासाठी धडपड करतय, त्या ठिकाणी पैसे नाहीत म्हणून स्वतःचा जीव देतय, त्याला मदत केली सरकारनं भरीव स्वरूपात, तर त्याचं अभिनंदन करणारा ओमराजे असेल सगळ्यात पहिल्यांदा. तिथं मी बघणार नाही की माझ्या विरोधी पक्षाचं सरकार आहे आणि मी कसं बघू. तुम्ही नक्कीच अभिनंदन कराल दिवाळीपर्यंत. ओमराजे साहेब, दिवाळीपर्यंत तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांचं निश्चितपणे अभिनंदन कराल. अशा पद्धतीची मदत म्हणजे द्राक्ष बागायतदार असतील तर त्यांना भरीव स्वरूपाची मदत, ज्यांची जमीन खरडून वाहून गेली की जिथं पुन्हा माती टाकू शकणार नाही, अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी आपण सगळे मिळून, म्हणजे असं आता राजकारण करण्याची वेळ नाही, आपण निवडणुकीत पुन्हा राजकारण करू. नक्कीच. मी तुम्हाला दोघांना थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन, कारण आपण खरं तर या मुद्द्यावरनं होणारं राजकारण याच्यावरतीच आज चर्चा करतो आणि त्या अनुषंगाने आता मी अमोल मिटकरी यांच्या